नमस्कार, मी अरुण गोडबोले. काल मी इन्कम टॅक्सच्या फेसलेस असेसमेंट स्कीमवर एक व्हिडिओ करून टाकला होता आपल्या सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून. आणि मला खूप समाधान वाटते की अनेक लोकांना तो आवडला. 1000 लोकांनी तो पाहिला. अर्थात किती लोकांनी संबंध पाहिला हे काही कळत नाही त्यावरनं, पण 1201 लोकांनी पाहिला असं तो फेसबुकचा रिपोर्ट त्यात आला आहे. आणि यूट्यूबवरही अनेक लोकांनी पाहिला. त्यामुळं मला बरं वाटलं आणि मी आवाहन केलं तर त्याप्रमाणे अनेकांनी काही काही आपापल्या शंकाही विचारल्यात, अभिप्रायही काही लोकांनी कळवले. त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. आणि अभिप्रायसुद्धा ज्यांनी कळवले आपणहून त्यांचाही मी आभारी आहे की त्यांनी याचं कौतुक केलं. मला विशेष उल्लेख करायला पाहिजे की पुण्याला प्रिन्सिपल चीफ कमिशनर म्हणून एक प्रमोद वर्मा म्हणून होते. साधारणपणे 6-7 वर्ष झाली असेल ते निवृत्त झाले आणि आता अहमदाबादला असतात. आम्ही फेसबुकवरती किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असतो. त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि मला मुद्दाम त्याला अभिप्राय पाठवला. मला खूप बरं वाटलं. अतिशय व्युत्पन्न इंग्लिशमधले MA असलेले आणि चांगला लौकिक इन्कम टॅक्समध्ये प्राप्त केलेले असे वर्मासाहेब आहेत. त्यांनी मुद्दाम मला मेसेज पाठवला. मी वाचून दाखवतो कारण मला खूप समाधान वाटलं की आता मी जवळजवळ निवृत्त आहे. मी पूर्व नाहीच आहे अजूनही म्हणा, हे सगळं करतोच आहे. पण तेही निवृत्त होऊन 5-6 वर्ष झाली. त्यानंतर आमची गाठभेट नाही, पण तरीसुद्धा मी आवर्जून कळवलं. ते म्हणतात, व्हेरी लॉडेबल वर्क अरुण भाऊ. यू हॅव ऑलवेज बीन ॲट फोरफ्रंट in educating taxpayers in respect of ever-changing provisions and procedures of Income Tax Act. This is laudable social service you have been rendering to the taxpayers in your region. म्हणजे कोकण म्हणलं आहे त्यांनी, पण म्हणजे महाराष्ट्र म्हणायचं आहे. आणि मला फार बरं वाटलं. मी सरांचा अतिशय आभारी आहे. आणि खरं तर दुसरा व्हिडिओ करायला लागेल का नाही मला खात्री वाटत नव्हती, पण आपल्याला शंका आल्या त्यामुळं त्याला समाधान करणं हे आपलं काम आहे. कारण एकदा आपण सुरुवात केली तर ते पूर्णत्वाला न्यायला पाहिजे. म्हणून मी त्या शंकांची काही उत्तरं देतो आणि त्यानिमित्तानं काय किरकोळ भाग जो राहिला तर तोही यात कव्हर करतो. मात्र आजचा व्हिडिओ अंतिम असेल. म्हणजे परत काय उद्या परवा नवीन व्हिडिओ या स्कीमवर करणार नाही. त्यात खूप काही बदल झाले, आवश्यक वाटलं तर केव्हा तरी 1 वर्ष 6 महिन्यांनी करायची पाहिजे. एक पहिली शंका अशी होती की बरेचसे जर 68% लोक सगळे या फेसलेस असेसमेंट स्कीमला जर अधिकारी वर्ग आणि स्टाफ इन्कम टॅक्सचा ट्रान्सफर झाला तर उरलेल्या लोकांना काय काम असणार. तर फक्त असेसमेंटचं जे काम आहे तेवढंच या विंगकडे दिलेलं आहे. बाकी इतर सगळं जी कामं आहेत इन्कम टॅक्स कायद्याखालची ती सगळी इतर रेसिड्युअल जो स्टाफ आहे तोच करणार. तेच प्रिन्सिपल कमिशनर्स, प्रिन्सिपल चीफ कमिशनर्स किंवा AC, DC, जॉईंट CITs, ॲडिशनल CITs हे करणार. म्हणजे बघा की 263 सेक्शन खाली एखाद्या असेसमेंट ऑर्डरमध्ये काही चूक राहिली असली तर रिव्ह्यू करता येतो. 264 सेक्शन खाली असेसीला रिव्हिजन अर्ज करता येतो. म्हणजे ज्याला पुढं अपील नाही पण तो अर्ज कमिशनरकडे तो करू शकतो. त्याचबरोबर एखाद्या असेसमेंटमध्ये काही दुरुस्ती करायची असली, अपॅरंट असली तर 154 खाली सेक्शन खाली तो दुरुस्तीचा अर्ज करू शकतो. हे सगळं काम ते देते जे इतर रेसिड्युअल ऑफिसर्स राहतील तेच करायला लागणार आहे त्यांना. आणि शिवाय रिकव्हरी डिमांड नोटीस एकदा असेसीकडे गेल्यानंतर तो त्या नोटीसप्रमाणे डिमांड भरतो आहे का नाही हे सगळं पाहायचं काम हे सगळं ह्या इतर रेसिड्युअल जो स्टाफ आहे त्यांना. म्हणजे असेसमेंट सेक्शन जो राहील तो फक्त असेसमेंट पुरता मर्यादित राहील. असेसमेंट ऑर्डर पास करून डिमांड असेल ती काढली की त्यांचं काम संपलं. त्यामुळं बाकीच्यांचं भरपूर काम राहणार आहे. आणखीन एक गोष्ट आहे की इतर अनेक तरतुदी आहेत. उदाहरणार्थ हिंदू अनडिवायडेड फॅमिली अशी एक स्टेटस आहे. तर त्याच्यात जर पार्टिशन झालं तर ते अर्ज करून मान्य करून घ्यावं लागतं. ते मान्य करायची सुद्धा अधिकार या रेसिड्युअल स्टाफकडेच राहणार आहे. ज्याला अंडर सेक्शन 171 ऑर्डर पास करावी लागते ते. आणि अपीलचा मी काल उल्लेख केलाच की अपीलचा विंग आहे तो तसा राहिलेला आहे. त्याला कमिशनर अपील्सकडे ज्याला अपील करायचं असेल करा त्याला या असेसमेंटप्रमाणे ऑर्डर पास झाली असेल किंवा आधीची असेल. अर्थात आधीच्या अपीलची आता बहुतेक मुदत संपली पण त्यांना अपील करायला इथंच ह्यांच्या अपील रेग्युलर कमिशनर ऑफ इन्कम अपील्सकडे करायला लागेल. शिवाय या रेसिड्युअल स्टाफकडं एखाद्याने अपील केल्यानंतर त्याचा रिपोर्ट मागवला तर तो देणं.
किंवा त्या अपीलच्या विरुद्ध परत अपील करायचं असलं निकालाविरुद्ध तर करणं वगैरे ही सगळी कामं त्या रिसिडल स्टाफ करेल. म्हणजे त्यांना अजिबात काही काम राहणार नाही असं अजिबात नाही, उलटं भरपूर काम राहणार आहे. कदाचित म्हणजे हा जो 32% स्टाफ शिल्लक ठेवला त्यात वाढसुद्धा करायची पाहिजे असं मला वाटतं. अर्थात सगळ्याच गोष्टी आता डिजिटल पद्धतीनं असल्यामुळं प्रत्यक्ष स्टाफची किती गरज लागेल हा प्रश्न आहे, पण ते पाहावं लागेल. आणखी एक गोष्ट की काही लोकांनी विचारलं की व्हेरिफिकेशन युनिटने आमच्याकडे हिशोब मागितले, म्हणजे तुमच्या वयाचे उतारे द्या किंवा अमुक माहिती द्या. तर आपल्या भागातल्या लोकांचं मराठीत आहे, चेन्नई मद्रासमधल्या लोकांचं तामिळमध्ये असेल किंवा आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू असेल, मग काय होईल. तर मला असं वाटतं की टेक्निकल युनिट जे त्यात आहे, आपण काल उल्लेख बघितला, तर त्या टेक्निकल युनिट त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सप्रमाणे त्याचं भाषांतर आपण करून घेईल आवश्यक असेल तिथे. कारण शिवाय कुठला असेसिंग म्हणजे ITOकडे ते गेलं आहे आपली असेसमेंट असेसीला कळणार नाही आणि त्याला अधिकाऱ्यालाही कळणार नाही आपण कुणाची असेसमेंट करतो. त्यामुळे ते त्या भाषेत म्हणजे बहुधा प्रमाण भाषा इंग्लिश म्हणतो आपण, त्या भाषेमध्ये ते आपोआप भाषांतर करून डिपार्टमेंट करून घेईल ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याद्वारे असं मला वाटतं. कारण शेवटी असेसी काय सगळं ट्रान्सलेट करून देऊ शकणार नाही. त्यामुळं आणि जिथं गरज पडेल तिथं असेसीला संधी आहेच ना. म्हणजे असेसीला या असेसमेंटच्या प्रत्येक स्टेजला ऑपॉर्च्युनिटी द्यायची तरतूद आहे ना. जेव्हा गरज भासेल तेव्हा ऑपॉर्च्युनिटी झाली आणि त्यांनी रिक्वेस्ट केली पर्सनल हिअरिंगची, तर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पर्सनल हिअरिंगसुद्धा घेता येईल. हे सगळ्या ज्याला असेची संधी तशी नाकारत कुठेही नाही आहे डिपार्टमेंट, संधी दिली जाईल पुरेपूर. नंतर तिसरं विचारलं तरी की मध्येच जर डिपार्टमेंटला वाटलं म्हणजे नेकला नॅशनल असेसमेंट सेंटरला, तर ते एखाद्या ज्याच्याकडे युनिट असेसमेंट युनिटकडे आहे तिथून काही दुसरीकडे ट्रान्सफर करू शकेल. म्हणजे ही पारदर्शकता राहावी किंवा भ्रष्टाचाराला वाव राहू नये याकरता असंही असू शकेल. आणि प्रत्येक गोष्टीत असेसीला अपॉर्च्युनिटी मात्र आहेच. नंतर त्याशिवाय एक गोष्ट मला असं वाटते की महत्त्वाची की प्रत्यक्षात या स्कीमचा परिणाम किती लोकांवर होणार आहे. काल मी उल्लेख केला की 90 आता जवळजवळ 98% असेसमेंट या रिटर्न ॲक्सेप्ट करून होतात. 1, 1.5, 2 अर्ध्या टक्क्यामध्ये स्क्रुटिनी असेसमेंट होतं. त्यामुळे त्या ज्यांची असेसमेंट त्यांनाच या स्कीमचा फरक पडणार, बाकीच्यांना काहीच नाही ना. इलेक्ट्रॉनिकली तुम्ही रिटर्न भरलं की इलेक्ट्रॉनिकली प्रोसेस होऊन येईल ते CPUकडून असं मला वाटतं. त्यामुळं सामान्यांच्या दृष्टीने यात काही फरक पडणार आहे का, तर काही पडणार नाही. जे असेसिंगच्या काही सिलेक्शनला स्क्रुटिनीला सिलेक्ट होतील त्यांना फरक पडेल. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसिजरमधनं त्यांना जावं लागेल किंवा ज्यांच्या केसेस मागच्या पेंडिंग आहेत त्यांना जावं लागेल या प्रोसिजरमधनं. त्याला मात्र काही पर्याय राहणार नाही आहे. नंतर आणखीन एक टेक्निकल युनिट संबंधी काल मी उल्लेख केला, तर ते टेक्निकल युनिट या सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे किंवा जी काही मदत लागेल ती देईल. त्याचबरोबर जुने न्यायनिवाडक असतील त्या संबंधी असेसमेंट युनिटला अवगत करायला, ज्याला आपण म्हणतो की सपोर्ट त्यांना जे देईल ते युनिट देईल असं मला वाटतं आहे. आणखीन एक मुद्दा विचारला की मग चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा इन्कम टॅक्स कन्सल्टंट आहेत त्यांना पुढं काही कामच राहणार नाही का. तर आत्तासुद्धा 1-2% केसेस असेसमेंट आहे तेवढ्या ठिकाणी त्या CA किंवा कन्सल्टंटना ॲपियर व्हायला लागतं ना. पण बाकीचं कामं तर तुम्ही त्याकरता ITP किंवा CAकडे कन्सल्टंटला जातच असतात. कारण इन्कम टॅक्स कायदा किंवा कुठलाही कर कायदा अतिशय सोपा कधीच होत नाही. त्यामध्ये अनेक तरतुदी असतात, त्यातनं पळवाटा शोधायचा प्रयत्न असतो करदात्यांचा. त्यामुळं कन्सल्टेशनही राहणार असे ते संख्या त्यांची कमी होईल कदाचित, कामाचं स्वरूप बदलेल. आणि मला असं वाटतं स्वतःला इतकी वर्ष इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून काम केल्यानंतर की CAs किंवा टॅक्स कन्सल्टंट यांनासुद्धा अतिशय सजग राहावं लागेल ज्यांना ही प्रॅक्टिस करायची असेसमेंटमध्ये आपल्याला ॲपियर व्हायचे त्यांना. कारण तिथे एका बाजूला डिपार्टमेंट सर्व जायत तयारीनिशी असेल आणि तुम्हाला त्यांना तोंड द्यायचं आहे आणि तुमचा मुद्दा सिद्ध करायचा आहे, तेव्हा यू मस्ट बी वेल प्रिपेअर्ड. म्हणजे एका दृष्टीनं हे कदाचित असंही होईल, काय सांगता येत नाही भविष्यातलं,
पण कन्सल्टंट्स किंवा CAचे सुद्धा 2 वर्ग राहतील. काही लोक नुसतेच रिटर्न भरणारे असतील आणि काही लोक फक्त या असेसमेंटच्या केसेस चालवणारे असतील. जसं असतं ना आपल्याकडे की दिवाणी किंवा फौजदारीला हायकोर्टमध्ये काम करणारे वकील वेगळे असतात, त्याच्याबद्दल एक वकिलांचा किंवा CAचा एक वेगळा स्तर निर्माण होईल जे ह्याच लेवलला काम करतील असंही शक्यता आहे. काही सांगता येत नाही. म्हणजे जी गरज पडेल त्या प्रमाणात आपोआप परिस्थिती वळण घेत राहील. त्यामुळे आत्ता जे CA आहेत किंवा ITP जे आहेत कन्सल्टंट आहेत म्हणून घाबरून जायचंही कारण नाही, पण सुस्त बसूनही चालणार नाही. आपली केस कुठे निघाली तर ती डिफेंड करायची आपल्याला पूर्ण क्षमता आणण्याचा प्रयत्न त्यांनी सुद्धा करायला पाहिजे. त्याकरता कायदा अपडेट असणं, चांगलं एक्सप्रेशन असणं, कारण हे सगळं इलेक्ट्रॉनिकली कम्युनिकेट करायचं ना, तुमचं इंग्लिश चांगलं पाहिजे, तुम्हाला म्हणणं तुमचा मुद्दा व्यवस्थितरित्या मांडता आला पाहिजे, कन्व्हिन्सिंग झाला पाहिजे तो. तेव्हा ही सगळी तयारी करायला लागेल. म्हणजे त्याला काही पर्याय नाही. पूर्वी तोंडी तरी आमच्याकडे ट्रायब्युनलला काही वेळा लोक म्हणायचे ना की काही वेळा वकील आर्ग्यू करताना इतका आविर्भाव करायचे की म्हणजे ते म्हणजे कथकली आर्ग्युमेंट आहे त्यांचं. तसं कथकली आर्ग्युमेंट चालणार नाही. कदाचित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये थोडंसं तसं होईल, पण मला नाही वाटत आहे. म्हणजे तुम्हाला तयार असलं पाहिजे त्यासाठी असं मला वाटतं आहे. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे की आता जी रिटर्न्स जे स्टेटमेंट्स किंवा इन्फॉर्मेशन फाईल करायची सक्ती इन्कम टॅक्स खात्याने केली आहे. ज्या ठिकाणी मोठ्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याची, म्हणजे घर एखादी खरेदी असेल, जागा खरेदी असेल, फ्लॅट खरेदी असेल, FDमध्ये केलेली मोठी गुंतवणूक असेल, शेअर्समधली गुंतवणूक असेल, त्या सगळ्याला त्यांनी असे सक्ती केली की जिथं जिथं गुंतवणूक होईल ती, म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिस असेल किंवा बँक असेल किंवा NSDL असेल शेअर मार्केट करता, या सगळ्यांना आपापल्या मोठ्या ट्रान्झॅक्शन तपशील डिपार्टमेंटकडे सबमिट करायचं आहे. आत्ता यंदा आलेले तुम्ही जर 26 ASचे फॉर्म आपण काढतो ना, जे TDSसाठी आपल्याला आपला TDS बरोबर दाखवलं का नाही किंवा ज्यांनी केलं आहे त्यांनी भरला की नाही बघायला, त्या फॉर्ममध्ये कॉलम आहे बघा. आणि त्यामध्ये तुम्ही वर्षात बँकेत कुठल्या डिपॉझिट ठेवलं आहे, जर विशिष्ट मर्यादेच्या पुढं म्हणजे मला वाटतं 10 लाख किंवा 15 लाख मर्यादा आहे ती, तर तिथं ते दिसतं. म्हणजे समजा एक अमुक कुठली IDBI बँक आहे, त्यात मी 15 लाख रुपये डिपॉझिट ठेवले तर माझ्या 26 ASमध्ये ते येतं. म्हणजे थोडक्यामध्ये असं जर मोठ्या ट्रान्झॅक्शन दिसल्या तर अशा केसेस स्क्रुटिनीला एखाद्या सिलेक्ट होतील. अर्थात ते रिटर्नची टॅली करतील, रिटर्नमध्ये काय माहिती आहे ती, म्हणजे ती ऑटोमॅटिक प्रोसेस असणार आहे. म्हणजे परत ते कॉम्प्युटराइज प्रोसेस असेल, पण ते जर तिथं दिसलं नाही तर एखाद्या स्क्रुटिनीला निघेल. याचा अर्थ अशीच ना काळजी घ्यायला पाहिजे. बघूया, दाखवूया, नाही कोण विचारतंय असं चालणार नाही. आणि त्यामुळं ज्याला आपण म्हणू की आपलं इन्कम टॅक्सचं जाळं म्हणतो आम्ही नेहमी, आम्ही म्हणजे सगळेच टॅक्स संबंधी बोलणार लोक, टॅक्स नेट आहे, तर ते जाळं जास्त जास्त घट्ट होत जाणार आहे. तेव्हा आपलं इन्कम योग्य आणि करेक्ट दाखवणं आणि त्यावर करेक्ट टॅक्स भरणं याशिवाय आता पर्याय राहणार नाही, एक लक्षात ठेवा. आणि ज्या ज्या कायदेशीर सवलती असतील, डिडक्शन्स असतील, एक्झम्पशन्स असतील, ती जरूर तुम्ही घ्या. टॅक्स प्लॅनिंग करा विदिन द लिगल लिमिट्स. म्हणजे समजा तुमचा मुलगा मोठा झाला 18 वर्षाहून जास्त, त्याला तुमची रक्कम गिफ्ट दिली तर त्याचं व्याज तुमच्यात मिळवलं जाणार नाही. अशा तऱ्हेचं प्लॅनिंग करा ना. पण मी दाखवणारच नाही हळूच, तर कोण विचारते. आता इतके जर डिव्हिडंडचं इन्कम टॅक्स फ्री होतं, कुणी दाखवायला पाहिजे असं नव्हतं, आता डिव्हिडंडमध्ये टॅक्स डिडक्ट होणार आहे. तेव्हा हे नेट घट्ट होत जाणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून यू ट्राय टू बी ए ऑनेस्ट टॅक्सपेअर दॅट पेज. आणि जर तुम्ही गमतीनं मी मुद्दाम सांगतो तुम्हाला, तुम्ही तुमचं सगळं इन्कम एकत्र केलं म्हणजे डिडक्शन जायच्या आधीचं, आणि मग जर टॅक्स किती भरतो आपण काढलं तर तो सरासरी 90% केसेसमध्ये 10-11% जास्त येत नाही. अनेक केसमध्ये तो ज्यांचं इन्कम कमी आहे म्हणजे बिटवीन 10 लाखाच्या आतच आहे, 5 लाखाच्या तर आणखीन कमी येईल, 10 लाखाच्या झालं तर 5-5.5% टॅक्स येईल. तर ज्यांना इन्कम एवढा आहे त्यांनी तेवढा टॅक्स भरायला पाहिजे. देशाकरता आपल्या ज्या आपण सुखसोयी घेतो किंवा अपेक्षा करतो, सोयी मिळतातच सगळ्या असं नाही. सरकारी कामातली डिले आपल्यालाही माहीत आहे, आरोग्यसेवा असेल आणि काय असेल, पण तरी आपलं ॲज अ चांगला नागरिक म्हणून आपलं ते कर्तव्य असं आपण समजून चालायला आहे. आणखीन एखादी प्रश्न असा विचारला आहे की ते पूर्वी डायरेक्ट टॅक्स कोड येणार होतं ना, सुलभ इन्कम टॅक्स ॲक्ट, त्याचं काय झालं? आता अजून काही झालं नाही पुढे. आता लवकरच येतो आहे
अशी जाहिरात झाली मागे 5-6 वर्षापूर्वी. तिथपासून पुढे काही नाही. मध्ये तर एकदा अर्थमंत्र्यांनी असंही उत्तर दिलं की त्याला बहुतेक तरतुदी आम्ही आता अंमलातच आणल्यात म्हणून. आत्ताच्या इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये 288 काहीतरी सेक्शन्स आहेत, पण त्याचे सबसेक्शन्स, शेड्यूल्स, ॲनेक्शर्स आणि प्रोव्हिजोज, एक्सप्लेनेशन हे केलं ते 1000-1200च्या पुढे जातं. म्हणजे आता तुम्ही अगदी नामांकित टॅक्स कन्सल्टंट किंवा चार्टर्ड अकाउंटला विचारलं की असा असा प्रश्न आहे, तर तो सुद्धा म्हणजे थांबा जरा बघून सांगतो. कारण किती वेळा काय अमेंडमेंट झाले, कुठला कॉमा कुठं सरकवला गेला आहे हे पाहिल्याशिवाय सांगता येतं. पण खरं म्हणजे ही गरज आहे असं मला वाटतं की सुलभ इन्कम टॅक्स असणं गरजेचं आहे. आत्तासुद्धा बघा ना की आता जे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, म्हणजे धर्मादाय हेतूकरता ट्रस्ट स्थापन केलेले, त्यांना इन्कम टॅक्स कायद्याखाली पूर्वी 12A खाली रजिस्ट्रेशन घ्यायची सक्ती होती, त्यामुळे बहुतेकांनी घेतलं होतं. आणि ज्या ट्रस्टनं आपल्याला मिळाल्या देणगीदाराच्या हातामध्ये करमुक्त व्हाव्यात, म्हणजे रिबेटला प्राप्त व्हाव्यात की डिडक्शनला. पूर्वी रिबेट होता, आता डिडक्शन आहे. त्याला ATG खाली नोंदणी करायला लागायची. तर असेही नोंदणी झालेले ट्रस्ट काही आहे, बरेच आहेत. चांगल्या कामाकरता देणग्या गोळा करून ते चांगल्या कामाकरता, सामाजिक कामाकरता खर्च करणारे. आता मध्यंतरी 5 वर्षापूर्वी नाही 7 वर्ष आली असतील, ते ATG जे नोंदणी आहे तुमची 12A खाली नोंदणी एकदा केली की ती कायमची असते, परत करायला लागायची नाही. कारण ती जर नसले तर तुमचं सगळं उत्पन्न खर्चाचा विचार न करता त्यावर टॅक्स भरायला लागेल अशी तरतूद आहे. आणि ATG खाली नोंदणी म्हणजे तुम्हाला देणग्यांना जर सवलत पाहिजे असेल तर ती मान्यता 3-3 वर्षाकरता किंवा 5 वर्षाकरता दिली जायची. 5 वर्षानंतर परत अर्ज करून रिन्यू करून घ्यायला लागायची. आता हा त्रास नसावा चांगलं काम करणाऱ्या संस्थांना म्हणून बहुतेक 2013 साल असेल अशी तरतूद केली की एकदा ATG नंतर काही आम्ही परत रिन्युअलची गरज नाही, तर ते कायमचं राहील. मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये म्हणलं या वर्षीच्या बजेटमध्ये की हे ATG आणि 12A सर्टिफिकेट ज्यांना आहे त्या सगळ्यांनी परत अर्ज करा असं फतवा काढलेला आहे. आणि तुम्ही जर तो अर्ज केला नाही 31 डिसेंबरपर्यंत तर तुमचं नोंदणी रद्द होईल आणि तुम्हाला जास्त दराने टॅक्स भरायला लागेल. देणगीदारांनी सवलती मिळायच्या त्या मिळणार नाही. आजच्या लोकसत्तेमध्ये यावर एक सुंदर लेख आहे, सागर थावरे बहुतेक नाव आहे, त्यांनी बरोबर लिहिलेलं आहे. मी तिने पब्लिक चॅरिटी ट्रस्ट ॲक्टमधले एक तरतुदीवर भाष्य केलं आहे आणि याच्यावरही भाष्य केलं आहे, बरोबर आहे ते. तर खरं तर मी आता आवाहन करायला काय म्हणजे योग्य आहे ते आवाहन करायला काय बिघडत नाही, कारण हल्ली काय बोलायची धास्ती आहे ना लोकांच्या मनात, कोणतं येऊन काय दम देईल का. पण मला असं वाटतं की सरकारने याचाही फेरविचार करणं अतिशय आवश्यक आहे. सरकारकडे पॉवर्स आहेत. जर एखादा ट्रस्ट खरोखरीच काही वाह्यात काम करत असेल, कारण असंही लक्षात आलं की कित्येक NGO जे पब्लिक ट्रस्ट म्हणून नोंदले गेलेत ते देशविघातक कामामध्ये सहभागी होत आहेत म्हणून, पण त्यांच्या तुम्ही जरूर चौकशा करा. पण सरसकट सगळ्या ट्रस्टना हा सगळा सहाव्या करायला लावणं हा खरोखरी अन्याय असं मला वाटतं. आणि सरकारने याचा फेरविचार करावा आणि विशिष्ट मर्यादा एक ज्याचं उत्पन्न 1 कोटीच्या पुढे आहे किंवा वर्षात मिळणाऱ्या देणग्या 1 कोटीच्या पुढे आहेत, अशा लोकांनी अशा ट्रस्टनी नोंदणीचे अर्ज करावेत किंवा म्हणजे परत त्यांचं फ्रेश नोंदणी. पण सगळ्यांना हा न्याय लावा, सगळ्यांना सरसकट परत करायला लावणं हे खूप त्रासाचं काम आहे. आणि हा वेस्ट ऑफ पब्लिक मनी आहे. लोकांनी चांगल्या कामाकरता दिलेले पैसे हे खर्च होणार आहे आणि तेही परत ऑनलाईन करायचं आहे, त्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार. तर हे मी अगदी आवाहन करतो. आणि आम्ही जे पब्लिक ट्रस्टचं काम बघतात किंवा ज्यांनी पब्लिक ट्रस्ट केलेत खरंच चांगल्या कामाकरता स्थापन, त्यांनी सगळ्यांनी फायनान्स मिनिस्टरनं प्रधानमंत्र्यांना लिहायला पाहिजे ही तरतूद रद्द करा. ज्यात तुम्हाला शंका आहे त्यात इन्कम टॅक्स ऑफिसरला अधिकार आहेत ना, तुम्ही त्यांना नोटीस काढून सगळ्या ट्रस्टची कागदपत्र मागू शकता, चौकशी करू शकता. जर गैरवापर झाला असला तर ते रजिस्ट्रेशन पूर्वलक्षी प्रभावानं म्हणजे मागच्यापासून परिणाम देणारं असं रद्दही करू शकता रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टनी. तेव्हा त्यांना करा ना, सगळ्यांना सरसकट धरून बनवण्यात काय अर्थ नाही असं मला स्वतःला वाटतं. आजचा लेख लोकसत्तेतला फार सुंदर आहे. सागर थावरे कोण आहेत मला माहीत नाहीत, पण त्यांचं मी अगदी मनापासून अभिनंदन कौतुक करतो. आणि ही चळवळ होऊन देत. कदाचित त्यांना करताना सुद्धा अर्थमंत्र्यांना काही कल्पना आली नसेल काय आपण म्हणजे किती त्रास होईल लोकांना याचा. तर तो आपण सगळ्यांनी हे करावं असं मी जरूर आवाहन करीन या निमित्तानं. आणि कारण एकच आहे ना की सरकारलाही किंवा अर्थमंत्री असोत किंवा आणि कोण
ड्राफ्ट करणारे अधिकारी असतील त्यांनाही सगळ्या प्रश्नांची जाण येत नाही, कारण रोज आपण काम करतो ते सगळं त्यांना माहीत असणं शक्य नाही आहे. त्यामुळं खरं तर कुठलीही दुरुस्ती करण्यापूर्वी त्याबद्दल मतं मागवणं, ज्याला म्हणतो स्टेक होल्डर्स म्हणतो, की जे अफेक्ट होणारे लोक आहेत त्यांची मतं मागवणं हे करायला पाहिजे असं मला स्वतः वाटतं. GSTचं आपण बघतो आता 2 वर्ष झाली तरीसुद्धा त्यात अमेंडमेंट चालूच आहेत अजूनही. त्यामुळे असं आहे सरकारने करावं असं मी वाटतं. आणि म्हणजे मी तर गमतीचं उदाहरण सांगतो. एक सातारला पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्य चळवळीचं म्हणजे चांगल्या शिक्षण मिळावं लोकांना, राष्ट्रीय शिक्षण म्हणून स्थापन झालं एक ट्रस्ट आहे 1936-37च्या आसपासचा, लोकसेवा संघ म्हणून. त्याचे जुने लोक वारले, माझे वडील ट्रस्टी होते. आता वडील वारलेत, मी आणखीन 2-3 ट्रस्टी हो आम्ही. त्याचं एकूण कॉर्पस 95,000 रुपयाचं आहे. आता राष्ट्रीय शिक्षण स्वातंत्र्य मिळालं, राष्ट्रीय शिक्षण वेगळं राहिलं नाही, मग आम्ही दरवर्षी त्यातनं काय जे व्याज येतं, पूर्वी 7-8,000 रुपये यायचे, आता 5-7,000 रुपये येतात. ते वेगळ्या शैक्षणाचं चांगलं काम करण्यास संस्थान देऊन टाकतो. आता त्याची घटना शोधा. चॅरिटी कमिटी सर्टिफिकेटसुद्धा मिळत नाही जुनं असल्यामुळे. 50 साली रजिस्टर तो ट्रस्ट म्हणून झाला, त्यावेळी सोसायटी म्हणून रजिस्टर झाला असेल. ते आणा, ते सगळ्याचा अर्ज करा. मग त्यासाठी त्याचं येणारं वार्षिक उत्पन्न आहे जे आम्ही या संस्थाला येण्यामध्ये खर्च करत होतो, ज्याचा उपयोग शिक्षणाला होत होता, ते सगळ्या प्रोसिजरमध्ये खर्च करायला लागणार. मध्यंतरी मी एक सूचना केली, आता हा विषय निघाला म्हणून बोलतो मी, माझा शहाणपणा सांगायचं म्हणून नाही. आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठवलं होतं आणि कायदा मंत्र्यांना, की जे छोटे ट्रस्ट आहेत पब्लिक ट्रस्ट, त्या पब्लिक ट्रस्टना अशी तुम्ही परवानगी द्या पब्लिक ट्रस्ट ॲक्टने दुरुस्ती करून, की त्यांना जर वाटत असलं ते ट्रस्ट बंद करू शकतात. त्यांनी आपली सर्व मालमत्ता, म्हणजे ज्यांच्याकडं स्थावर मालमत्ता आहे त्यांना करता येणार नाही, पण ज्याची जंगम मालमत्ता आहे, डिपॉझिट्स आहेत किंवा काय, ते आपली सर्व मालमत्ता जर मुख्यमंत्री निधी किंवा पंतप्रधान निधी देत असतील तर त्यांना ट्रस्ट एका साध्या अर्जाने बंद करायला परवानगी असावी. सामान्य माणसांना कल्पना नाही आहे. काही लोक माझ्याकडे तर आपलं पब्लिक ट्रस्ट करायचं म्हणून. मी म्हणतो पूर्ण विचार करा. स्थापन करणं सोपं आहे, बंद करणं महा अवघड आहे. बंद करायचं असला पब्लिक ट्रस्ट त्याचं प्रोसिजर आहे, तुम्हाला कोर्टाकडून तशी ऑर्डर घ्यावी लागते आणि त्यासाठी ड्राफ्ट आधी चॅरिटी कमिशनरकडे अर्ज करून त्यांच्या कॉमेंट्स घेऊन ते कोर्टात जाणं, प्रकरण निघणं, त्यासाठी वकील करणं सोपं काम नाही आहे ते. तर सरकारने ह्या असल्या ज्या तरतुदी आहेत, आता ही तर आम्ही साधं सुचवलं, त्यात काय अवघड नव्हतं, की एक तुम्ही ऑर्डिनन्स काढावा स्टेट गव्हर्नमेंटनी. जे ट्रस्ट असे आहेत की ज्यांचं एकूण कॉर्पसमुळे अमुक 2-3-5 लाख रुपयापर्यंत आहे आणि त्यांनी असा ठराव केला की हे सगळे पैसे आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी देतो, तर मान्य आहे त्यांना बंद करायला. एका साध्या अर्जानंतर चॅरिटी कमिशनने व्हेरीफाय करावं पैसे सगळे दिलेत का, बंद करायला परवानगी द्यावी. काही त्यावेळी उत्तर आलेलं नाही. इकडनं तिकडे गेलं, तिकडून इकडे गेलं, याशिवाय काही झालं नाही. आता आज कोविडमध्ये सरकारला फंड्सची गरज आहे. आता बरं आहे, मी संधी आहे म्हणून घेतो आपल्याही. अर्थात हे कोण करणार नाही याच्याबद्दल मला खात्री आहे. हे लोकांना म्हणजे संबंधित मंत्री असतील, मुख्यमंत्र्यांना पोचणारे सुद्धा नाही, पण हे आत्तासुद्धा काढायला हरकत नाही ना. असे छोटे ट्रस्ट आहेत. म्हणजे मी ज्याच्या ट्रस्टी, अशाच ट्रस्टची रक्कम जवळजवळ काहीतरी सगळी मिळून 3-4 ट्रस्ट आहेत, 2-3 लाख रुपये होती. आम्ही देऊन टाकू ना मुख्यमंत्री दिला. ते कोविडची लढाई त्यांना उपयोगी पडतील. काय हरकत आहे का मला सांगा. पण नाही ना, कुणी लक्ष घालत नाही, बघत नाहीत. आणि तसंच ह्या रिन्युअलच्या प्रोव्हिजनच्या म्हणजे परत रजिस्ट्रेशनच्या एनिवे हे दुःख, सामाजिक काम करायचं म्हणलं ते सगळं सहन करावं लागतं. त्यातनं मी चाललेलो आहे, अजून काही सुटत नाही आहे, पण केव्हा तरी सोडायला लागणार किंवा परमेश्वरच सोडायला लावेल तेव्हा. तर तेव्हा आज आपण थांबूया इथेच. आता बहुतेक काही कोणाला शंका राहिल्या नसतील आणि या निमित्तानं आपल्या सर्वांशी बोलता आलं. खूप आपण रिस्पॉन्स दिलात, आपले सगळ्यांचे आभार मानतो. आणि मलासुद्धा हे 2-3 विचार, एक म्हणजे ATG आणि 12A पुन्हा रजिस्ट्रेशन लागू नये किंवा हे छोटे ट्रस्ट आहेत त्यांना बंद करायला सरकारने परवानगी द्यावी, हे या निमित्तानं मांडता आले. आणि फेसलेस असेसमेंट स्कीमचा तर सगळा तपशील सांगता आला. मला आनंद वाटला. आपल्यालाही त्याचं समाधान झालं असेल मला वाटतंय. एक मात्र आपण लोकसत्तेतला लेख जरूर वाचा.
सागर थावरे यांना पुन्हा धन्यवाद देतो मी. आणि तो मुद्दा उचलून धरा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जे करील तयाचे. आपण केलं तर होऊ शकते. बघूया काय होते, आपण काय करताय आणि सरकार काय करते, राज्य सरकार केंद्र सरकार दोन्ही. नाही तर मग आहेच सुशांत सिंग आणि कोण रिया वगैरे, ते आपण रोज ऐकतोच आहे, तेच पुढे चालू राहील. जाऊन दे, विषय नको आपल्याला. आपला टॅक्स भरा आणि आपण भरा आणि सामाजिक काम बरं. धन्यवाद, शुभेच्छा. कोरोनापासून काळजी घ्या. फार काळजी अजिबात करू नका, पण काळजी मात्र पूर्णपणे घ्या. नमस्कार.